नमस्कार, श्री स्वामी समर्थ. जॉयफुल जर्नी विथ वनितामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. तर आता ईद आहे आणि ईदची सर्वांना इथे हॉलिडे असतात. तर आम्ही आज कुठल्या रेस्टॉरंटला जायचं, मुलींना बाहेर जायचं होतं. तर आता आम्ही आलेलो आहोत रॉयल गुजरातला आणि इथे ईद स्पेशल काहीतरी नक्कीच असणार म्हणून आम्ही त्या रेस्टॉरंटला आलो. हे ईदसाठी डेकोरेशन फोटोसाठी. इथे बर्थडे पार्टी पण होतात. ईद स्पेशल बफेट आहे. 55 दिरहमला आहे आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत. चिकनचे खूप प्रकार आहेत, स्वीट्सचे खूप, म्हणजे सर्वच सलाड वगैरे खूपच आहे. तर 55 दिरहमला वर्थ आहे बफेट. इकडचं ॲम्बियन्स मात्र छान आहे, बसायला खूप छान वाटतं. आम्ही ना रॉयल गुजरातला आलो आहे, पण आम्ही बफेट यावेळी नाही घेत आहोत कारण खूप वजन वाढतं बफेट. एका दिवशी खाल्ल्यावर दुसऱ्या दिवशी कॅलरी लॉस करायला खूप वेळ लागतो, म्हणून आम्ही नॉर्मल खाली बसलेलो आहे जेवायला. इथे वरती बफेट असतो आणि खाली नॉर्मल आपण लंच डिनर काय पण करू शकतो. सलाड, सॉसेस, अरू पण दाखवतो. हा बेबी पिझ्झा रोटी आहे. बेबी पिझ्झा रोटी खूप तिखट आहे म्हणाले ते आम्हाला, पण आरू तिखट खाते. टेस्ट करून बघतो, थोडंसं ठीक आहे, खाऊन बघतो. बेबी पिझ्झा आमच्यासाठी आहे. मस्त आहे, खूप छान आहे. म्हणजे आतमध्ये स्टफिंग, कसलं स्टफिंग आहे आतमध्ये. लहान मुलांना खूप आवडेल, खूपच भारी आहे ना आरू, खूपच छान आहे. चीज आणि त्याच्यामध्ये मशरूम वगैरे आहे, खूप भारी आहे एकदम. आल्यावर नक्की ऑर्डर करा. ह्याचं नाव खरं बेबी पिझ्झा नान आहे. तुम्ही परत कन्फर्म केलं बेबी पिझ्झा नान, तर तुम्ही आल्यावर नक्की ऑर्डर करा, आवडेल मुलांना. हे रोटीचे प्रकार नान, ह्याच्यामध्ये ही रॉयल स्पेशल चिकन हंडी आहे आणि त्यांच्याबरोबर आपला येतो हमूस. तर टेस्ट करून बघूया कसं आहे ते. गुजरात स्पेशल हंडी चेक टेस्ट करूया. खूप टेस्टी आहे. याच्यामध्ये ना मिरची आणि काळी मिरीचा फ्लेवर जास्त आहे आणि वरतून त्यांनी जिंजर टाकण्याचा तो खूप छान फ्लेवर होते. आपल्या मसाल्यापेक्षा वेगळा आहे पण टेस्ट खूप छान आहे, खरंच छान आहे. आता हे प्लॅटर मागवलं आहे आम्ही, चिकनचंच मागवलं पूर्ण. शार्वीला सर्व करायला लावले डॅडीने. तरी ग्रेव्ही कशी आहे? छान आहे ना टेस्ट, खरंच छान आहे. हामूस आहे. ॲक्च्युली ही चण्याची पेस्ट असते, काबुली चण्याची पेस्ट आणि ऑलिव्ह ऑइल असते. त्यांची रेसिपी असते ती, पण ते ह्याच्याबरोबर खातात, खूप छान लागतं. दुबईचा म्हणजे UAEचा हा फेमस आयटम आहे हमूस आणि फुफ्फुस. कॉम्बिनेशन खूप छान लागतं. आम्ही ना प्लॅटर मागवलं होतं, त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे कबाब आहेत. आम्ही चिकनचेच माझ्यामध्ये मटण वगैरे फिश ऑप्शन आहे, पण आम्ही फक्त चिकनच मागवलं आहे आणि आपण गरम गरम खायचं. आता पुदिना चटणीबरोबर मी खाऊन बघते. एक कबाब तर टेस्ट करून दाखवले. त्याच्यामुळे गरम गरम आहे. चटणी पण खूप छान आहे आणि चिकन टेंडर आहे असं, म्हणजे खूप मसाले त्याच्या आतमध्ये मुरलेले आहेत. खूप छान लागते टेस्ट. पुढची पण खाऊन बघते. हे पण छान आहे. ह्याच्यापेक्षा जास्त मला मलाई कबाब आवडले आधीचे, ते जास्त टेस्टी होते आणि जास्त आधी टेंडर चिकन होतं. हे पण छान आहे.
करूया. ज्युसी आहे. आणि ह्या कबाबची तेवढी फॅन नाही आहे. कसं करायचं? ज्युसी आहे का? आरू सांगते ज्युसी आहे, ज्युसी. खरंच ज्युसी आहे. हा कोणता फ्लेवर आहे काय माहिती, खाऊन बघूया. येलो येलो दिसतो. काय आहे? हे थोडंसं सॉड आहे, आंबट आहे. हां, त्याच्यामध्ये लिंबूचा आहे फ्लेवर. तर आता आम्ही एन्जॉय करतो फूड. चला, आमचा छान लंच झाला ईदचा. अजून एक ग्रेव्ही सांगू होता आम्ही मागवायला, पण पोटात काही जागा नव्हती आणि आम्हाला अजून डेझर्ट खायचं, पण डेझर्ट आम्ही दुसरे कुठेतरी एक्सप्लोर करू, म्हणजे तुम्हाला सुद्धा बघायला मिळेल. तर ओव्हरऑल आम्हाला इकडचं सगळं जेवण आवडलं, पण सगळ्यात जास्त ग्रेव्ही, इकडची स्पेशल रॉयल गुजरात ग्रेव्ही होती, सर्वात जास्त छान होती. डेझर्ट काय आहे हा तर तुम्हाला बघायला मिळेल. चला आता. रॉयल गुजरातच्या बाजूलाच त्यांचंच आहे रॉयल गुजरात स्वीट्सचं. तर मग तिकडेच आता आम्ही डेझर्ट काहीतरी खाणार आहोत, काहीतरी स्वीट्स. तर बघूया आता काय काय इथे मिळतं ते. चला. त्यांचं स्वीट्सचं शॉप आहे, तिथे केक पण आहेत. सर्व प्रकारचे लांबटाई बिस्किट्स. तुम्हाला इथे कुठला नवीन केक दाखवू? आरू केक दाखवते आपल्याला. ओ वा, कसा वाटला तुम्हाला आरूने दाखवलेला केक? इथे खूप साऱ्या व्हरायटी आहेत इथे. हा स्पायडरमॅनचा केक कोणाला हवा असेल तो पण आहे. आणि असे पण केक आपल्याला इथे मिळू शकतात. आणि इथे काय आहे सांग. इथे कुल्फी आहे. पहिला अशी कुल्फी माहिती आहे, दारावर विकायला यायचे भैया लोक. असे कुल्फी विकायला यायचे माहिती आहे का? हा स्पेशल फालुदा आहे आणि माझी रसमलाई आले मी मागवलेली. आणि माझी कुल्फी येणार आहे. हा इकडचा स्पेशल फालुदा आहे. यांचा फालुदा बाउलमध्ये दिला यांनी. हा मला मी रसगुल्ला घेतला, रसमलाई घेतली. छान आहे. मला ना इकडचं स्वीट खाऊन झालं की नंतर शेवटी असं वाटतं मला मुंबईचं स्वीट जास्त छान आहे. आरूने कुल्फी मागवले. आरूची कुल्फी व आरूची हाईट एवढी आहे. आरू चेहऱ्यापेक्षा पण मोठी. तरी फालुदा कसा आहे? तरी फक्त अंगठा घालतो नाही मी. कुल्फी फिरते सगळीकडे आरूची. आम्हाला डेझर्ट पण खाऊन झालं आमचं. चला, आमचं डेझर्ट पण खाऊन झालं. तर आम्हाला सगळ्यात जास्त इथे कुल्फी आवडली. जी आली चॉईस होती ना कुल्फी, ती सगळ्यात जास्त भारी होती. सगळ्यापेक्षा कुल्फीची टेस्ट खूप छान होती. प्रॉपर ते आपल्याला पहिल्या कसं मिळालं त्या ॲल्युमिनियमच्या ह्याच्यामध्ये, तशा त्यांनी भरून ठेवलं होतं, त्याच्यामुळे ती टेस्ट पण छान होती ना. आता आमचा ईद स्पेशल लंच झालेला आहे. आता आम्ही घरी जातो आणि मस्तपैकी आराम करतो. इथे ना ईदची सुट्टी असते 4 दिवस. तर प्रत्येक जणांचा प्लॅन असतो. आम्ही जास्त काय बाहेर जायचा प्लॅन केला कारण 4वीची एक्झाम आहे आता. सो आता अशाच भेटूया पुढच्या छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय बाय.